नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता आलेलो हे रत्नागिरीमध्ये, हे याला काय होतं, रत्नदुर्ग शिवसृष्टी ही नवीन तयार करण्यात आलेली आहे. इथं जबरदस्त आहे आणि कशी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजचा बघू व्हिडिओ, रत्नदुर्ग शिवसृष्टी. आणि हे बघा, आणि हे आम्ही जो उभा आहे त्या समोर जो किल्ला आहे तोच रत्नदुर्ग किल्ला, हा ओरिजिनल किल्ला आहे. इथं कोर्ट बोलतो त्याला पण, हा तो किल्ला इथं आहे आणि त्याच्यासमोर जी शिवसृष्टी निर्माण केलेली आहे. तर चला बघूया व्हिडिओ आजचा आपण. रत्नदुर्ग शिवसृष्टी ही आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टी ही नवीन जी बनवली इथं, तिचा हा नजारा सर्व आहे. समोरचा हा गेट आहे, हा बघा. हे इथं वर दाखवलेत ते नगारा वाजवताना मावळे दाखवलेत, हे बघा. खूप सुंदर असं बनवलं इकडं, मावळे वगैरे असे तयार केलेत. गेट जबरदस्त असा गेट बनवलाय आणि किती जण तुम्ही तिकीट आहे? आम्ही 4 आणि एक लहान मुलगा. 8 हे तिघ आमचे. हा रत्नदुर्ग शिवसृष्टी कुलाबा. तेव्हा हे सगळं बनवले छोटे छोटे. हा जो वर किल्ला आहे तोच किल्ला खाली बनवलाय. हा मस्त असा गड बनवलाय, अगदी हुबेहूब. झाडबीड पण हुबेहूब बनवलं. बाय भाव काय लागले, भाव काय लागले, भाव काय लागले. इकडं सुंदर असं बनवलंय. हा ओरिजिनल गड आहे. इकडे समुद्र किनारा आहे, बघा. असं इथं समुद्र किनारा बघायसाठी लोक इथं थांबलेली आहेत. ही लोक जी बघतायत ती समुद्र किनारा बघतायत. खूप मस्त असं बघण्यासारखं आहे इथं. बघ असं वाटतंय, सुंदर असं वाटतंय. सुंदर अशी छोटी छोटी घरं बनवली पहिल्या काळातली. त्यामध्ये असा पहिला जो वासुदेव होता तो वासुदेव दाखवलाय. तेव्हा इथं वासुदेव आहे, आणि इथं रांगोळी काढताना स्त्री दाखवली, आणि इकडं एक लहान मुलगा खेळताना दाखवलंय. इकडे एक जुन्या पद्धतीची घरं दाखवली. इथं पण असं गाव दाखवलंय. या गावामध्ये अशी इकडे एक स्त्री दाखवली, एक कुत्रा दाखवलंय, आणि पुढच्या घरामध्ये एक बाई काहीतरी काम करते आणि माणूस काहीतरी काम करतोय.
आणि ह्या घरामध्ये 2 बैल दाखवलेत, एक बाई बसली आणि इकडच्या घरामध्ये एक शेतकरी आहे आणि त्याची बैलगाडी दाखवली. मस्त असं बनवलं इकडं. आणि ह्या बाजूला असं घर दाखवलंय. त्या घरामध्ये अशी जुनी, हे बघा उटाली बिटाली दाखवलेत, जुनी घरं. त्यामध्ये अशी राशनची सर्व पोती भरलेली दाखवली आहेत. आणि इकडं कुंभार दाखवलं आहे, ते कुंभारचं घर दाखवलं आहे. ह्या बाजूला पण राशनचं दुकान दाखवलं आहे. आणि ह्या बाजूला चपली शिवणारं दाखवलं आहे, सांबार. ह्या बाजूला हां लहान मुली काहीतरी खेळतायत त्या घरामध्ये, असं ते घर दाखवलंय. हे बघ, एक स्त्री तुळशीला पाणी घालताना दाखवली इकडं. आणि या घरामध्ये पण अशी धान्याची पोती वगैरे ठेवलेली दाखवली. इकडे पण अशी जुने पौराणिक छोटी छोटी घरं बनवली. हे बघा, आणि हे एक मंदिर दाखवले. हे प्राचीन काळातलं मंदिर आहे. तिथं संत भजन असे बोलतात, तुकाराम महाराजांसारखे असं दाखवलं इकडं. हे बघा, छोटं बनवलं आहे पण अगदी आकर्षक बनवलं आहे. हा जो तुम्हाला दिसतोय इथं, हा सिंधुदुर्ग गड कसा आहे, किल्ला कसा आहे तो इथं दाखवलेला आहे. आणि हुबेहूब बनवलं आहे. म्हणजे खरं म्हणजे इथं सर्व हा समुद्र आहे खाली असं दाखवलं. आणि समुद्राच्या मध्यभागी हा किल्ला आहे. असं हुबेहूब बनवलं आहे, अगदी जसं आहे तसंच. बघा, बघा केवढा किल्ला मोठा आहे. हे सर्व इकडे पाणी आहे खाली. या भागात तुम्हाला जी मावळे दिसतात किंवा छत्रपती शिवरायांची प्रतिमा दिसते, हे बघा, हे खूप मोठे असे पुतळे आहेत. आणि ह्या बाजूला जी दिसते तुम्हाला ती एक मोठी बोट बनवली, खूप मोठी आहे आणि जशी आहे तशी ओरिजिनल पहिल्या काळातली त्यांनी दाखवलेली आहे बोट. नगारा वाजवताना जी मगाशी बोललो तुम्हाला ते मावळे आहे तिकडे. हा इथं पण कुठला तरी किल्ला बनवलाय, नंतर तुम्हाला दाखवतो. इथे जायला रस्ता नाही ना. हा कुठला तरी किल्ला आहे, जबरदस्त अगदी हुबेहूब बनवले, एकदम ओरिजिनल. इकडे किल्ला आहे, आपण एक मस्त बनवला आहे. त्यानंतर ह्या बाजूला पण एक किल्ला बनवला आहे, अगदी हुबेहूब बनवले. तर
बघा हे पुतळे केवढे मोठे मोठे आहेत. तानाजी मालुसरे आहेत ना. हे काय लिहिले ना तानाजी तानाजी मालुसरे. हा हे तानाजी मालुसरे एवढे खूप मोठे बनवले, एवढे मोठे बनवले. आणि महाराजांची मूर्ती तर बघायलाच नका, एवढी खूप मोठी आहे. हे बघा केवढी आहे. महाराजांची मूर्ती खूप मोठी बनवली. हा सुवर्णदुर्ग किल्ला. हे सगळे पाण्यातले किल्ले आहेत. हा सुवर्ण किल्ला आहे, पाण्यातलाच आहे, समुद्रातला. फक्त इथं पाणी सोडलं नाही, पण किल्ला तर हुबेहूब बनवला आहे. हे बाजीप्रभू देशपांडेचा बघा मोठा पुतळा बनवला केवढा. आणि त्या पुतळ्यावर कावळा बसला बघा. हा बघा खूप असे किल्ले बनवले तिकडे, अगदी हुबे आहेत सेम. म्हणजे असं वाटतं की ओरिजिनलच आहे. एवढं जबरदस्त असं त्याने ते कोरीव केलं. हे बघा. आणि ह्या भागात ती तोफ बनवली. आणि हा इकडे तुम्हाला जो दाखवला तो मुरुड जंजीर आहे. जो मुरुड जंजीर आहे किल्ला, तो इथं पूर्ण बनवलेला आहे. असा गेट आहे, हा पहिला गेट आहे. जसं आहे तसंच बनवलं. ती मशीद विशीद अगदी तशीच सेम. बुरुज तसेच बनवले. हा मुरुड जंजिरा किल्ला आहे. महाराजांची प्रतिमा मोठी आहे इकडं मूर्ती. आणि हे कान्होजी आंग्रेचा मोठा पुतळा इकडं बनवलाय. कान्होजी आंग्रे. आणि इथं खूप जबरदस्त हा खालचा किल्ला कुठला तरी बघा. त्यासाठी कुठलं नाव साठी खाली जावं लागेल. आणि खूप समुद्र बघण्यासाठी जी माणसं जमा होत आहेत. आणि हा जो नजारा बघण्यासारखा संध्याकाळचा सूर्य मावळतानाचा, हा बघा सूर्य इथे बघा. ही लोक बघा इकडे समुद्र किनारे भरपूर आहेत. समुद्र बघण्यासाठी खास इकडे उभी राहिलेली आहे. आणि इकडे बायको उभी राहिली. चला आता आम्ही थकल्यासारखं आले. आता घरी चाललो आम्ही. आणि ह्याच्या पुढं परत समुद्र आहे, तुम्हाला दिसतंय बघा. हा बघा इथं बोटिंग बिटिंग आहेत. हे बोटी आहेत सगळ्या. बोटी आहेत. ही शिवसृष्टी आमची आता बघून झालेली आहे.
आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार आहोत. तर आम्ही आता खाली चाललेलो बघत बघत आमची जी काय साथीदार मंडळी होती ते गेले बघून ती खाली. बघून खाली गेली. आम्ही दोघं मागे राहिलो. ते होडीच्या इकडे जायचं राहिलं ना. आणि इथं ही विहीर पण दाखवली त्यांनी, विहीर खोदलेली. तर आम्ही चाललेलो आहोत. ही होडी आहे, त्या होडीकडे म्हणजे बोट. संध्याकाळचा नजारा लाईटिंग थोडा जबरदस्त असतो, पण आम्हाला वेळ नाही तेवढा, त्याच्यामुळे आम्ही काय थांबू शकत नाही. हा परत एक किल्ला आहे कुठला तरी इकडे. इकडे बोट, मोठी बोट बनवली जुन्या काळातली. कंदील बिंदील पण लावली बघा. समुद्राच्या लाटा दाखवल्या तशा जबरदस्त. कसं बनवलं काय माहिती नाही. हा इकडे समुद्राचा नजारा पूर्ण बघा कसा दिसतोय. कुठे ठीक आहे, दगडी विगडी. होय माशानच आहे ते बघा. ते पुरलेली माणसं बघा. किंमावडे लोकांचं असं. आमच्याला आडवा चालला. चल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ती दाबा.